नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला हे गुलाबाचे जे बिया आहेत, पिंक कलरचं गुलाबाचं झाड आहे माझ्याकडे आणि ह्या झाडावर सुकलेल्या बिया आहेत. तर ह्या बिया मी माझ्या भावाच्या आठवणी खातर लावणार आहे. तर 4च दिवसापूर्वी तो 4 दिवसापूर्वी सोडून गेलेला आहे. तर खूप कमी वयामध्ये तो आमच्यातून निघून गेलेला आहे आणि त्याची आठवण म्हणून मी ह्या बिया लावणार आहे. मला दुःखातून बाहेर पडायचं आहे. आठवणी तर माझ्या बरोबरच राहणार आहेत. त्याचा स्वभाव खूप प्रेमळ होता आणि मला असं वाटत होतं की माझ्या भावाने खूप मोठं व्हावं आणि त्यांची बहीण म्हणून मला ओळखलं जावं, ही माझी इच्छा होती. सर्वांना एकच सांगणं आहे, जर तुमची मुलं लहान असतील तर तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. आपली शरीर हीच मोठी संपत्ती असते आणि 40च्या नंतर तेलकट कमी खा, थोडस व्यायाम करा, फिरायला जात जा. स्ट्रेस घेऊ नका कुठल्या गोष्टींचा. आपण जसं तरुणपणी असतो तसं एका वयानंतर आपलं तसं शरीर राहत नाही. त्याच्यासाठी आपण नाही का स्वतःला जपलं पाहिजे. जोपर्यंत आपली मुलं मोठी होऊन त्यांच्या आयुष्यात सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण स्वतःला जपलं पाहिजे. आणि एका ठराविक वयानंतर आपण पण रिलॅक्स राहिलं पाहिजे, कारण आपलं आयुष्य खूप अनमोल आहे. आणि जेव्हा आपण हे मध्ये जग सोडून जातो तेव्हा आपण आपल्या मुलांना कोणीही नसतं आणि त्यामुळे आपण स्वतःचीच काळजी आधी घेतली पाहिजे. माझ्या प्रत्येक भावा बहिणीला हेच सांगणं आहे, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, म्हणजे सर्व सुरळीत होईल. सतत पॉझिटिव्ह विचार करा. जसं तुम्ही बोलाल तसंच तुमच्या आयुष्यात घडतं. हे बऱ्याच लोकांना माहितीच नसतं आपण काय बोलल्याने काय होतं. काही लोक खूप निगेटिव्हच बोलत राहतात. त्यांना माहित नसतं आपलं ते वाक्य खरं होत असतं. त्यामुळे नाही का बोलताना सुद्धा कधीही निगेटिव्ह विचार आणू नका आणि पॉझिटिव्ह सतत बोलत राहा. जरी तुमच्याकडे काही नसलं ना तरी भरपूर आहे असंच म्हणत राहा. माझं सर्वांना हेच सांगणं आहे. तर माझ्या भावाच्या आठवणी खातर मी हे गुलाबाचं हे लावणार आहे बिया. आणि त्याचा आणि माझा सहवास बराच लांबचा राहिलेला आहे, म्हणजे आम्ही खूप जवळ राहिलेलो आहे. आणि त्याचा खूप प्रेमळ स्वभाव होता, खूप मनमिळाऊ होता. सर्वांना सारखं फोन करून बोलायचा, सर्वांच्या गाठी भेटी घ्यायचा, भेटायला जाणे, सतत बोलणे. कुणी रस्त्याने जात असेल, भुकेला असेल, त्याला स्वतःचं जेवण देणे, हे त्याचा असा स्वभाव होता. पण म्हणतात ना, जो सर्वांना आवडतो तोच देवाला सुद्धा आवडतो. तर आमच्या गावचा रामनवमीचा सण खूप मोठा असतो. 1 महिनाभर आमच्या गावामध्ये रामनवमीचा सण चालत असतो. पण आज आम्ही कुणीही रामनवमीला जाऊ शकत नाही. आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमच्या मुलाबाळांना तुमची खूप गरज असते. त्यामुळे मी आज तुम्हाला माझं एवढंच सांगते. आणि माझ्या भावाला देवाने पुढच्या ह्याच्यामध्ये सद्गतीने व्हावी, चांगल्या मार्गाने त्याचं आयुष्य पुढे जावं, त्याला चांगला पुढचा जन्म मिळावा, त्याला शांती लाभावी, म्हणून मी तुम्हाला हे सर्व सांगत आहे. माझी कुणी दया करावी हा उद्देश माझा कधीच नसतो. आणि माझं प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ हे नेहमी मी वेगवेगळे ठेवते. आणि तुम्हाला एवढीच कळकळीची विनंती आहे भावा बहिणींनो, आपलं आयुष्य खूप अनमोल आहे आणि आपली शरीर संपदा हीच कोटीची आहे. तुम्ही कुणालाही एक हात देऊ शकणार नाही. तुम्हाला लाख रुपये दिले किंवा 1 कोटी जरी रुपये दिले कोणी, तरी तुम्ही म्हणणार नाही
माझा हात घे, मला 1 कोटी रुपये दे. त्यामुळे आपले शरीर हीच आपली खरी संपत्ती आहे. आपल्याकडे काही दुसरी संपत्ती नसली तरी तुम्ही धडधाकट राहावावं एवढीच इच्छा. आता मी तुम्हाला ह्या बिया त्याच्या स्मृतीनिमित्त लावून दाखवणार आहे. त्याने असंच गुलाबासारखा होता, तो सुंदर होता दिसायला. खूप सुंदर कुटुंब होतं, दृष्ट लागण्याजोगं होतं, सर्व होतं, सगळं होतं आमच्याकडे. आता फक्त तो नाही आमच्यासाठी. आता ह्या झाडावरती बिया वाळलेल्या आहेत. मी तुम्हाला ह्याच्या बिया काढून दाखवते आणि लावून दाखवते. ह्या 2 बिया मिळाल्या. बिया पण उगून येतात, खूप दिवस लागतात पण, आणि फुलं पण येतात याला. तर ह्या 8 बिया निघालेल्या आहेत. तर मी ह्या लावून दाखवणार आहे तुम्हाला. ह्या बिया मी 1 इंच खोलवर लावणार आहे. तर एका होलमध्ये मी 2-2 बिया लावणार आहे. आता ह्या उगवून यायला वेळ लागतो आणि किती उगवतील हे आपण काही सांगू शकणार नाही. आणि अजून एक प्रश्न पण होता, तर अंजिराच्या बिया कशा लावायच्या. तर ह्या अंजिराच्या पण बिया आहेत, सुकवलेल्या बिया आहेत, आणि ह्या पण मी तुम्हाला लावून दाखवते. माझ्याकडे अंजिराचं झाड आहे आणि ड्रायफ्रूटच्या दुकानात सुकलेले अंजीर मिळतात, त्याच्या बिया काढून मी ठेवलेल्या होत्या पूर्वीच्याच, तर त्या सुद्धा याच्यामध्येच मी लावून टाकणार आहे. ह्या बिया तुम्ही पावसाळ्यात सुद्धा लावू शकता आणि आता पण लागतात ह्या बिया, फक्त पाणी व्यवस्थित द्यायचं आहे. ओल राहू द्यायची म्हणजे उगवतात, आणि पावसाळ्यात तर 100% उगवतातच त्या. ह्या खूप खोलवर बिया लावायच्या नाही, बिया नाजूक आहेत. आणि हे ऍपलचं रोप आहे, हे बियांपासून उगवलेलं आहे. आता मी तुम्हाला हे अंजिराच्या बिया लावून दाखवलेल्या आहेत आणि गुलाबाच्या पण बिया लावून दाखवलेल्या आहेत. तर अंजिराच्या बियांपासून जे रोप तयार झालेलं आहे ते सुद्धा मी दाखवते आणि अंजीर सुद्धा दाखवते. हे अंजिराचं एक रोप आहे, हे बियांपासून उगवलेलं आहे. आणि हे एक रोप आहे, हे पण बियांपासून उगवलेलं आहे. अंजिराचं मोठं झाड पण आहे आणि हे बियांपासून उगवलेलं आहे. नर्सरीमध्ये अंजिराचं झाड सुद्धा मिळतं, कटिंग पासून पण उगवलं जातं आणि बियांपासून पण उगवलं जातं. तर आता ही कुंडी मी झाडांच्या सावलीखालीच ठेवलेली आहे, म्हणजे थोडंसं ऊन पण लागेल आणि सावली पण आहे. आणि याला आता थोडंसं पाणी देणार आहे, तशी ओल आहेच याच्यामध्ये. एका बाजूनी पाणी देते, कारण बिया बाजूला पडतील परत.
तर तुम्हा सर्वांना माझं एकच सांगणं आहे, तुमच्या तब्येतीची खूप काळजी घ्या. तुमचे लहान मुलं असतील, तुम्ही गरीब असाल, श्रीमंत असाल, खूप पैसेवाले असाल, तरी पण काही वेळेला कितीही पैसा असला तरी आपली तब्येत बरी होत नाही. त्यामुळे तरुणपणापासूनच व्यायाम वगैरे करत जा. आपण असल तर सगळं आहे. आपण नसल तर पैसा पण काही उपयोगाचा नाही. आपणच नसेल तर आपल्याकडे किती पैसे असतील तरी आपण त्याचं काही करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. व्यायाम करा, योगासनं करा आणि शरीरात थोडं जरी दुखलं ना कुठं, शरीर आपोआप सांगतं तुम्हाला त्या काय होते, त्याला ते सांगतं. त्याच्या आवाजाकडे लक्ष द्या. ते सांगते काय, कुठं दुखते म्हणजे ते सांगते काहीतरी होतंय. लवकर लक्ष द्या आणि वेळीच डॉक्टरांची मदत घ्या. हा व्हिडिओ थोडासा भावनिक आहे आणि मला असं आवडत नाही घरातलं असं सांगण्यासाठी, पण मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. व्हिडिओ पहा आणि शेअर सुद्धा करा. धन्यवाद.